कोल्हापूर जिल्ह्यामधली सर्व क्षेत्रातली आणि सर्व व्यावसायिक किंवा ज्यांचा धंदा आहे किंवा ते इतर प्रोफेशनल आहे अशा सर्व लोकांच्या संघटनाचे प्रतिनिधी आज खास गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटायला आले होते आणि त्यांचे फक्त विकासाचे प्रश्न की ज्यामध्ये रेल्वे असेल, पर्यटन असेल किंवा इतर सर्वसामान्य माणसांचे प्रश्न असतील ते गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील त्याला पाठिंबा द्यावा या दृष्टीने आजची बैठक होती. त्यामध्ये कोल्हापूर वैभववाडी ही दोन पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारी अतिशय महत्त्वाची रेल्वे लाईन ते जर झाली तर केवळ महाराष्ट्राच्या 720 किलोमीटरचा फायदा होणार नाही तर गोव्याचाही फायदा होईल. कारण किनारपट्टीला एकदा हिंटरलँड जोडली गेली की त्याचा फायदा संपूर्ण सर्वच लोकांना होईल. म्हणून ही रेल्वे लाईन मी रेल्वे मंत्री असताना त्यासाठी सर्वे झाला होता. पैशाची प्रोव्हिजन 550 कोटी रुपयाची प्रोव्हिजन केली होती. परंतु तो प्रकल्प कुठेतरी अडलेला आहे. त्याला पुन्हा गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मदत करावी म्हणून एक होती. कोल्हापूर जिल्हा हा खूप प्रगत जिल्हा आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये कोल्हापूरचं पाऊल हे नेहमी इतर महाराष्ट्रातल्यापेक्षा थोडंसं पुढेच पडलेलं आपल्याला पाहायला दिसतं. परंतु दुर्दैवाने कोल्हापूरला अजूनही हायकोर्टाचं एक बेंच तयार झालेलं आहे. ते जर बेंच तयार झालं तर कोल्हापूरच नाही संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र कोकणातल्या अनेक जिल्ह्यांना देखील ह्याचा फायदा होऊ शकतो. आणि म्हणून कोल्हापूरला एक हायकोर्टचं बेंच व्हावं अशी अनेक वर्षापासूनची मागणी आहे. ही मागणी पूर्णत्वाला नेण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांनी देखील त्याला पाठिंबा द्यावा. कारण गोव्याला ते हायकोर्टचं मुंबई हायकोर्टचं एक म्हटलं तर बेंचच तिथे असतं आणि म्हणून त्या दृष्टीने देखील आम्ही अपेक्षा केली. त्याखेरीज कोल्हापूर जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्र हा औद्योगिकदृष्ट्या प्रचंड पुढारलेला आहे. म्हणजे जगातली अनेक थोर मंडळी जे उद्योग करतात ती कोल्हापूर जिल्ह्याशी कुठे ना कुठेतरी त्यांचा संबंध आहे. फाउंड्री उद्योग हा कोल्हापूरमध्ये खऱ्या अर्थाने जन्माला आला असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. पिस्टन उद्योग देखील मध्ये देखील फाउंड्रीचाच एक भाग आहे. मेनन उद्योगांनी देखील काम केलेलं आहे. या सगळ्या उद्योगांनी देखील आणि स्मॉल स्केलमध्ये खूप पुढे आहेत. दूध म्हणा, साखर म्हणा, याच्यात सहकारी साखर कारखाने आहेत, स्टार्टअप्स आहेत. त्या सगळ्या मंडळीने एकत्र येऊन गोव्यामध्ये जेव्हा पुढचा विकासाचा प्रकल्प येणार असेल तर त्याला देखील पूर्णपणे पाठिंबा देण्यासाठी आम्ही एकत्र येऊन काम करण्याचं ठरवलं. तुम्ही पळतात GNH. पोळे गो शी पाड पोडू हांचे कसलो सावारायला देव जाणा. कितले आशेन हाडिले हांवें सगळे. मम्मा तू चड चितू नाका. राव हे पळय सगळ्यान शुद्ध पंचामृत जे दिता शुद्धता आणि पौष्टिकतेची हमी आणि त्याच वांगडा ही वेगवेगळी शुद्ध तेला आणि बरेच प्रोडक्ट्स अशे जशी आवयची माया जायना कमी पंचामृता दिता शुद्धतेची हमी. पंचामृता